आज जायचं होतं आपल्याला सरी पाडायला वावरात. आपण त्याच्यामुळे मोगडा जोडून घेतला आणि पाठीमागं सरी यंत्राचं ठेवलेलं आहे. भेटतो तुम्हाला वावरात गेलो. बघू शकतो वावरात आले आपल्याला एक काम लागलं होतं की आपलं एक नेट खोलत नव्हतं, त्याच्यामुळे आपल्याला कापून काढायला लागला. ते बघा मी आता कसं कापून घेतो त्याला दौरक. ते काय खोलतच नव्हतं, त्याच्यामुळे आपल्याला कापावं लागला आणि 17 वेळेस ती आरापच ती निष्ठत होती. नट कापून झाला, लगेच आपण आणलं सरी यंत्र, लगेच जोडायला लागलो. मग मी लगेच सरी यंत्राला जोडून घेतलं फाळाला त्याला आणि लगेच त्याचे नट लगेच टाईट करायला लागलो होतो. फटाफटा लगेच नट टाईट करून घेतले. पप्पा पण आपल्याला मदत करायला आली होती की आपल्याला एकट्याला काही जमायला नव्हतं. लगेच आपण नट दोई टाईट करून घेतले आणि लगेच मोगडा सोडला. लगेच त्याला उलटा करून घेतला आणि लगेच त्याला सरी यंत्र झालं आपलं तयार. आणि ते मधला लगेच नट बिट टाईट करून नट ते टाईट करून झाल्यावर लगेच आपण लागलो होतो सरी पाडायला. आता पप्पा सरी पाडत होते, मी काढत होतो व्हिडिओ. बघू शकता आपल्याला इथं 5 फुटावर आपण सरी पाडल्या चालू केलेली आहे. 5 फुटावर आपल्याला इथं AI तंत्रज्ञानचा ऊस लावायचा आहे, त्याच्यामुळे आपण 5 फुटावर सरी पाडत होते पप्पा. बघू शकता सरी कशी पडली होती ते सांगू कमेंटमध्ये सांगा आपल्याला. आणि जास्त खोल पण सरी नव्हती लागत आपल्याला, व काहीतरी नॉर्मलच त्याच्यात नळ्या टाकायच्या होत्या, आतरायच्या आपल्याला. त्याच्यामुळे आपण नॉर्मली सरी पाडून घेतली होती. आणि बघू शकता आपल्याला लगेच काम लागलं होतं. लगेच गाईला पाणी पाजायचं. मग आपण गाईला पाणी पाजून घेतलेलं आहे 2 गाईला. आणि एक वाऱ्याला ठेवलं होतं, ते लागलं होतं आपल्याला मारायला. तिथून लगेच आपण इकडं आलतो. तिथून डायरेक्ट आपण आलतो ट्रॅक्टरवरून सरी पाडायला. म्हणले ते पप्पा सरी पाड. आपण कशी सरळ सरी पाडली होती ते बघू शकता. आपण घेतो एवढी सरी पाडून आपल्याला लगेच गावात जायचं होतं, रोटा जोडायचं होतं आणि लगेच रोटा मारायला जायचं होतं. बघू शकता आपण आलतो गावात, रोटा बिटा जोडून घेतला. सॉफ्ट जोडा म्हणलं, घेतो सॉफ्ट जोडून एवढा. लगेच आपण जाणार आहे रोटा आणायला. तेवढा 1-2 एकर रोटा होता, तेवढा रोटा मारून येतो मी. जाताना दाखवतो तुम्हाला रोड कसला आहे तिकडं. माझ्या भावाला पण सोबत नेणार आहे मी रोटा आणायला. एकट्याला काय कंटाळा आलेला आहे आज खूप. देतो माझ्या भावाला ट्रॅक्टर आणायला मी आता पुढे गेल्यावर. बघू शकता माझा भाऊ कसा ट्रॅक्टर आणतोय. तो संभाजीनगरला राहतोय. त्याला एवढं जमत नव्हतं, पण त्याला म्हणलं चालू जसं येतं तसं. तो चालत होता, कॅमेऱ्याकडे सुद्धा बघत नव्हता तो. त्याला म्हणलं बघ कॅमेऱ्याकडे. बघू शकता आत्ताशी बघितलं होतं त्याने कॅमेऱ्याकडे. त्याला म्हणलं सरळ हान मी, तो चालला आहे वाकडा तिकडं. तुम्हाला भेटतो वावरात गेल्यावर. बघू शकता आपण आलतो वावरात, चालू केला होता रोटा. अर्धा झाला होता हाणाचा, अर्धा राहिला होता. बघा कसलं काही दिसत नव्हतं माझं, सगळं पोपटच होता. सगळं भरलं होतं मी. घरी जाऊन आपलं आंघोळ पण करावं लागणार आहे आज. सगळं पोपटणी घाण झाली होती आपल्या अंगावर. बघा तिथं मोगडा आणला होता आणि आपण लगेच त्याच्यात रोटा मारायला सुरू केला. ते बघू शकता अर्धा झाला होता आपला. तेवढी अर्धी मोसंबी राहिली होती. बघू शकता अर्धी झाली ती, अर्धी राहिली होती समजा. आणि तो बोललं होतं तर आपला रोटा पण जाम झाला होता तिथे. आपण काढून घेतला की त्याला रोटा जाम झाला होता. तर बघू शकता जवळपास आपला आता अर्धाच्या वर रोटा झालेला आहे. इथं लागणार आहे आपल्या आणखीन 1 तासभर तर लागेल इथं आपल्याला रोटा आणायला. तुम्हाला दाखवतो तो कसा रोटा लागला तर खाली उतरून समोर गेल्यावर. आता बघू शकता रोटा लागला की नाही ते सांगा आपला कसा लागला बघा. असं रान झालेलं आहे आपल्या रोट्याने. आणि तुम्हाला दाखवतो की पहिलं कसं रान होतं, म्हणजे त्याच्यात आधी मोगडा आणला होता ना. तुम्हाला दाखवतो ते रान कसं आहे आणि आपण कसं केलं बघू शकता. हे बघू शकता असं रान होतं आणि आपण असं केलेलं आहे रोटा आणून. हे बघू शकता आपण असं रान केलेलं आहे प्लेन एकदम. आता आपल्याला बघू शकता आपला रोटा लागलेला आहे की नाही ते कमेंटमध्ये सांगा तुम्ही. आता आपण राहिलेला रोटा मारून घेतो तेवढा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.